तरुणांमध्ये कामाची मानसिकता नाही. तुमच्या मराठी माणसाला करण्याची मानसिकता नाही. गुलाबराव पाटील मराठी तरुणांवर घसरले. नोकऱ्या पाहिजे, नोकऱ्या पाहिजे. बिहारींवरच्या टीकेमुळे मराठींवर बरसले. तरुणांना राग आला तर आला, तरुणांना राग आला तर आला. गुलाबरावांच्या टीकेवर मनसेचा प्रहार. नोकऱ्या पाहिजे. राज्याचे पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटलांचं हे विधान. बिहारी लोकांच्या कष्टाचं कौतुक करताना गुलाबराव पाटील मराठी तरुणांवर मात्र घसरले. मराठी तरुणांमध्ये काम करण्याची मानसिकताच नसल्याची टीका करत गुलाबराव पाटलांनी नव्या वादाला तोंड फोडले. कामं आहेत, काम करण्याची मानसिकता आजच्या तरुणांमध्ये नाही, असं धक्कादायक आणि वादग्रस्त विधान गुलाबराव पाटलांनी केले. आता ते एवढ्यावरच थांबले नाहीत, तर आपण कसं ठरवून हे विधान करतोय हेच त्यांनी निवडणुकांचा उल्लेख करत स्पष्ट केलंय. नोकऱ्या पाहिजे, नोकऱ्या पाहिजे. नोकऱ्या आहे, करणारा मानसिकता नाहीये. बिहारचा माणूस इथं पोट भरतो, बिहारीवर आपण टीका करतो. कशावर टीका करताय? तुमच्या मराठी माणसाला बीकॉम झाला ना शेतीचा, ना वावराचा, ना घरचा, ना शेती नोकरीचा. नोकरी नाही तर छोकरी नाही, ही प्रॉब्लेम आहे. आणि वरतून म्हणायचं की काम नाही. काम आहे. कोण म्हणतं काम नाही? कोण म्हणतं काम नाही? काम आहे, करण्याची मानसिकता नाही. म्हणजे तरुणांना राग आला तर आला. अजून 4 वर्षांनी इलेक्शन आहे, तेव्हा पाहू. सध्या राज्यात बिहार भवनावरून राजकारण तापलेलं असताना गुलाबराव पाटलांच्या या विधानानं या वादात भर घातली. एकीकडे बिहारी माणूस कष्टाळू असल्याचं म्हणायचं आणि त्याच वेळी मराठी तरुणांना एक प्रकारे कामचोर म्हणण्याचाच प्रताप गुलाबरावांनी केलाय. गुलाबरावांच्या याच विधानावर मनसेनं जोरदार हल्ला चढवलाय. माझं सन्मान्य गुलाबरावांना एवढंच म्हणणं आहे की आपण त्याच मराठी माणसाच्या जीवावर गेली अनेक वर्ष जिंकत आहात. इतकं मराठी माणसाला दुय्यम समजू नका, सत्तेच्या लाचारी करता. आणि तुम्ही सत्तेत आलेला आहात ते तुमचं कर्तृत्व महाराष्ट्राने 40 लोकांचं पाहिलेलं आहे. माझी सन्माननीय उपमुख्यमंत्री श्री शिंदे यांना विनंती आहे की त्यांनी योग्य वेळी यामध्ये लक्ष घालावं. कारण ठीक आहे, तुम्ही आज सत्तेत आहात, परंतु सत्तेचा अमरपट्टा कोणीही घेऊन येत नाही. तुम्ही जर मराठी माणसाला दुय्यम दर्जा द्यायचा प्रयत्न केलात किंवा मराठी मुलं काम करत नाही असं जर म्हणालात तर त्याचे परिणाम हे तुम्हाला नक्की महाराष्ट्रातील जनता दाखवल्याशिवाय राहणार नाही. मराठी माणसाचं कर्तृत्व आणि त्याच्या कामावर जगाचा विश्वास आहे. पण गुलाबराव पाटलांनी मात्र मराठी तरुणांच्या अंगात कामच नसल्याची टीका करत मराठी माणसावरच सवाल उपस्थित केलाय. बिहारी आणि उत्तर भारतीयांवर टीका करणं गुलाबरावांना चुकीचं वाटतं. पण त्याच उत्तर भारताचे नेते जेव्हा मराठी माणसाला कमी लेखतात, डिवचतात, तेव्हा गुलाबराव पाटील आणि त्यांच्याप्रमाणे विचार करणारे नेते त्यांना का सुनावत नाहीत, हाच सवाल उपस्थित होतो. आता या सगळ्यानंतर किमान गुलाबराव पाटलांनी उपलब्ध नोकऱ्या आणि कामांची यादी तेवढी जाहीर करावी, म्हणजे त्यांना कळेल की मराठी तरुणांची मानसिकता काय आहे. शरद जाधव, न्यूज 18 मराठी, मुंबई.